नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत डाळ शेवगा रेसिपी। तर बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी शेवग्याच्या शेंगा छान अशा कट करून वरची सालं काढून घेतलेली आहेत। इझिली निघतात त्या। ते सालं काढण्याचे कारण म्हणजेच की भाजीला कडूसरपणा येत नाही, त्यामुळे मी वरची सालं काढून घेतलेली आहे। आणि इथे एक टोमॅटो घेतलेला आहे आणि सोबतच मुगाची डाळ घेतलेली आहे आणि एक कढीपत्त्याची काडी घेतलेली आहे। तर ही डाळ मी 10 ते 15 ठेवणार आहे आणि मग याची भाजी बनवणार आहोत आपण। तर डाळ मी अशा प्रकारे 10 ते 15 मिनिटे भिजवून घेतलेली आहे। तर भाजी बनवायला सुरुवात करूया। तरी मी टोमॅटो असा छानपैकी बारीक चिरून घेतलेला आहे आणि कढई घेतली आणि कढईमध्ये मी 3 चमचे तेल घातलेला आहे। तर या सोबत घालूया आपण हा कढीपत्ता, कढीपत्ता घातलेला आहे। सोबतच आपण इथं मोहरी घालूया आणि जिरे। इथे घेतलेली आहे मी आलं लसूणची पेस्ट। तर हे घालूया। मी 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या होत्या, साधारण 6-7 होत्या त्या, आणि 1 इंच आलं घेतलेलं होतं, त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे छानपैकी। तरी छानपैकी असं फ्राय करून घेऊया। हे छान फ्राय झाले की यामध्ये आपण मसाले घालणार आहोत। मसाले घालण्याच्या आधी आपण एक टोमॅटो घालूया। तर बारीक चिरून घेतलेला मी एक टोमॅटो होता, साधारण मोठ्या साईजचा, तो याला फ्राय करून घ्यायचा आहे थोडा। तर यावर घालणार आहोत आपण मसाले। तर इथे मी एक चम्मच गरम मसाला घालणार आहे। सोबतच घालणार आहे हळदी पावडर अर्धा चम्मच आणि 2 चमचे घालणार आहे लाल तिखट। त्यासोबत घालणार आहे 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला। चवीनुसार यामध्ये मीठ घालूया, पण ते शेवटी घालणार आहे मी। तरी छानपैकी असं फ्राय झालेलं आहे। तर यामध्ये आपण भिजवत घातलेली मुगाची डाळ घालूया। यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर भाजीच्या प्रमाणानुसार तुम्ही पाणी घालू शकता। तर इथे मी 2 वाट्या पाणी घालणार आहे। तर तुम्ही बघू शकता वाटी आपली मोठी आहे। तर इथे 2 वाट्या पाणी घालून झालेलं आहे आपलं। आता यावर आपण शेवग्याच्या शेंगा घालूया। तर मी शेवग्याच्या शेंगा एका पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आणि छानपैकी अशी उकळी काढून घ्यायची आहे मध्यम गॅसवर। यावर आपण झाकण ठेवणार आहोत शेवग्याच्या शेंगा घातल्यानंतर। त्याआधी आपण चवीनुसार मीठ घालूया यामध्ये। एक वेळेस फिरून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालूया।
तर चवीनुसार मीठ आपलं घालून झालेलं आहे। आता छानपैकी एक वेळेस फिरून घेऊया याला। तुम्ही बघू शकता भाजी शिजण्याआधीच किती छान कलर आलेला आहे आणि चवीला अप्रतिम लागते ही भाजी। तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा। तर छानपैकी याला शिजून घेऊया आपण। तर अशा प्रकारे मी झाकण ठेवलेले आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम आहे। तर मीडियम गॅसवर आपण याला छानपैकी शिजून घेणार आहोत। तर इथे बघू शकता आपली भाजी छानपैकी अशी शिजलेली आहे आणि रंगही खूप सुरेख आलेला आहे। तर यामध्ये आता शेवटी आपण थोडीशी कोथिंबीर घालूया। तर रेडी आहे आपली वाली डाळ शेवग्याची भाजी। तर कशी वाटली तुम्हाला डाळ शेवगा? मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा बनवा, खायला अप्रतिम लागते। नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका।